कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माँ, हे बघ, मी आणि बाबांनी सगळी खोली सजवली आहे। अरे वा। अमोल, अरे बाळा, किती छान खोली सजवली आहेस तू, किती छान चित्र काढलीस सगळी। माँ, अगं हे आपल्या तिघांचं चित्र, ते बघ। अरे वा। अमोल, मी माघारी आल्यानंतर मला मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे। थँक्यू। खरंच माँ? हो रे बाळा, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते, पण मी सगळ्यात जास्त काय मिस करत होते माहितीये? तुझी चित्र आणि आपला स्पेशल मोमेंट। अप्पे, अमोलची अवस्था पण काही वेगळी नव्हती। रात्री अपरात्री दचकून उठायचं पोरग तुझ्या आठवणीत कांगरून गेलं होतं। अमोल, सॉरी आहे बाळा, यानंतर ना मी तुला सोडून कधीच कुठेच नाही जाणार। मीच तुम्हाला दोघांना माझ्यापासून लांब जाऊनच देणार नाही। काय अमोल? माझे माँ बाबा सगळ्यात बेस्ट। अय, काय काय कसला शोध घेताय? अहो, मी ना बापूंकडून एक पुस्तक घेतलं होतं, ते मला सापडतच नाहीये। तुम्ही बघितलं का? पुस्तकाने आपल्या खोलीत? हो। मोना इकडे इकडे। तुला बरं वाटतंय ना? नाही म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुझ्या हातात मी कधीच पुस्तक बघितलं नाही, आणि आज अचानक पुस्तक कशी शोधायला लागलीस? झाली का तुमची मस्करी सुरू? अहो, मस्करी नाही करतो मी, मला खरंच प्रश्न पडलाय। मेकअप, रील, नव्या साड्या, अशा सगळ्या प्रभावाखाली असलेली माझी देखणी बायको अचानक पुस्तक कशी काय वाचायला लागली? का बसाव तुम्ही, काही काय बोलताय? मी ना ते काय? अहो, मी ना आता थोडं जबाबदारीने वागायचं ठरवलंय। ए बाळा, तुला खरंच बरं वाटतंय ना? ताप ताप नाही आला, मला आला असेल। मला पण नाही। अहो, गा बसाव, ते माणूस आहे। मी तुम्हाला काहीतरी चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण नाही, तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही बोलताय। शांत हो, इथं बस बरं, बस बस। हे काय नवीन खूळ डोक्यात घेतलंय? अहो, खूळ नाही हो, पण मला खरंच असं वाटतंय की थोडा अल्लडपणा कमी करून पुस्तक वाचणं, घराकडे लक्ष देणं, घरातल्या जबाबदाऱ्या घेणं, याच्याकडे मला लक्ष द्यायचंय। बर, असं अचानक का वाटतंय तुला? हो, अचानक नाही हो, मागच्या काही दिवसात वंस नव्हते ना घरी, तर त्या दिवसांनी मला खूप काही शिकवलंय। अहो, त्या नव्हत्या तर आपला आधार गेल्यासारखं वाटत होतं। हो, पण आता दीदी आल्या की परत। अहो, पण मला असं वाटतं आपण लहान आहोत ना, म्हणून आपल्याला सगळे सांभाळून घेतात, आणि वंसनी तर माझ्या कित्येक चुकांकडे दुर्लक्ष करून मला समजावून सांगितलंय, आणि जर तोच सांभाळून घेणारा व्यक्ती जर इथं नसेल ना, तर त्याचं वेगळंच ओझं आपल्यावर पडल्यासारखं होतं। खरंय, चुका करायला तर संधीच नाही असं वाटतं बघ, कारण सांभाळून घेणारा माणूस नसतं जवळ। अहो, म्हणूनच मी ठरवलंय, माझ्यामुळे वंसांना किंवा इतर लोकांना मी कसलाच त्रास नाही होऊ देणार। आता तुम्ही बघाच मी कशी हुशारीने वागते ते। मिस्टर माने, आता काय झालं? बघ, मला तुझं सगळं पटतंय, पण एक सांगू का? तू जशी आहेस ना तशी चांगली आहेस, अल्लड आहेस, भाबडी आहेस, म्हणून तू मला आवडतेस। हे सगळं सोडून दे ग। हो, काही काय बोलताय तुम्ही? खरं बोलतोय मी। हे बघ, फसवणूक त्याच माणसाची होते ज्या माणसाच्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट काय नसतं। लय बोळ्या मनाची असतात बघ ती माणसं, त्यापैकी तू एक आहेस। हो ना, तू खरंच लय निर्मळ मनाची आहेस। म्हणजे पुस्तक वाचणं,
जबाबदाऱ्यांचा विचार करण्याची काहीच गरज नाही असं म्हणायचंय का? तू आत्ता ठरवलं तरी ते होणार नाही. त्याला पण एक वेळ काळ असतो मोना. ओ का नाही होणार? मिस्टर माने, आता तर मी करूनच दाखवणार, तुम्ही बघाच. बर, जबाबदारी घेणं कशाला म्हणतात सांग बरं. तर ऐका, आपण एखादं काम किंवा एखादी गोष्ट ती आठवणीने किंवा प्रामाणिकपणे करणं यालाच जबाबदारी घेणं म्हणतात. कळलं? वा वा, क्या बात आहे मोना मॅडम. अहो सकाळी वाचायला घेतलेलं पुस्तक कुठं ठेवलं हे आपल्याला संध्याकाळी आठवत नाही आणि निघाला जबाबदारी घ्यायला. अहो जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहे का नाही ह्याचा तरी विचार करा आधी. अहो तुम्ही ना, आपली बायको काहीतरी करायचा प्रयत्न करतेय, स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करतेय, पण नाही, तिचं खच्चीकरण कसं करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष आहे. हे बघा, मला ना तुमच्या नादालाच नाही लागायचंय. तुम्ही जावा इथून. अगं अगं मस्करी केली ग मी. काय मस्करी? हा. बरं ठीक आहे, तुझे ठरवलंय ना ते आपण जोडीनं करू. आपण आत्तापासूनच सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ, म्हणजे दीदीचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्रास कमी होईल. म्हणजे तुम्ही मला मदत करणार? हा मग. आणि अजून एक, जरा 2 पावलं तिकडे जा. काय? जा तरी. 1 2. तुझे पुस्तक शोधतेस का नाही ते त्या गादी खाली आहे. अहो तुम्ही ना, अहो थांबा हो तुम्ही. अहो बापू अहो आता एकदा आसगावला जाऊन यावं असं वाटायला लागले बघा. हो त्यात काय मग. हा राणी काढायची आणि जाऊन यायचं. असं किती वेळ लागतोय जाऊन यायला? एकदा काही ते सगळं मार्गी लागलं ना की मग जाऊ बघा आपण. खरंय विनायकराव. अर्ध्याच्या नापीच्या कामाची घडी बसली की आपण मोकळ. वय विनायकराव, अहो या सगळ्यात दिप्याचं आणि स्वप्नील सरांचं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता ते कामाकडे लक्ष द्यायला लागले. सगळं व्यवस्थित होईल. बापू अहो गेल्या महिनाभर तुम्ही जे काही सहन केलं ना त्याबद्दल खरंच मला तुमचं लय कौतुक वाटतं. अहो तुम्ही शेवटपर्यंत आशा सोडली नाही आप्पी येणार म्हणून. कसं आहे विनायकराव, बुडणाऱ्याला दिसेल ते हाताशी धरावं लागतं तरच त्याची जगण्याची आशा जिवंत राहते. आपल्या येणारच नाही असं मी म्हटलं असतं ना तर माझी जगण्याची आशाच संपली असती. हो बापू अहो मला वेगळीच काळजी लागून राहिली होती. हो नाही म्हणजे आप्पी येईल हे माहित होतं, पण अहो मन आहे शेवटी वाटेल तिकडे झोका घेतो. विनायकराव, हा बापू. अहो कधी कधी वाटायचं आपल्या वाट्याला जे काय आलं ना त्या अर्जाच्या वाट्याला अजिबात येऊ नये. हो नाही नाही विनायकराव, अहो आपल्या आधी बायकोनं जाणं हे काय दुःख असतं आयुष्यातलं. आपल्यापेक्षा वेगळं कोण सांगू शकणार आहे. सुषमा गेल्यानंतर मी अगदी खचून गेलो होतो. आपली आणि दिप्याकडे बघून जिवंत होतो बघा. नंतर अर्जुन, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि जगण्याला वेगळी दिशाच मिळाली. हा बापू, आप्पीचं काम असं आहे ना की ज्याच्यात धोका नाकारू शकत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.